वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा. सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे, पुल्लारविंदायत पत्र नेत्र. येन त्वया भारत तैल पूर्णः, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आपण आजच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेला, म्हणजे आषाढ पौर्णिमा, खरं तर आषाढ महिना सुरू झाला की अनेक सण उत्सव हे आपल्याकडे येतात. भाविक वारकरी एकादशीच्या दिवशी तर पंढरपूरला पोचतात आणि याच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा, आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. तर या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला होता आणि गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिक्षक यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपणही सगळेजण म्हणजे आम्हालाही या मार्गावरती आणणाऱ्या आमच्या कलाताई, मुग्धाताई आणि सुषमाताई यांना साष्टांग नमस्कार. आपल्या गुरु काय करतात तर गुरु आपल्या जीवनामधलं अज्ञान दूर करतात आणि ते दूर करून अर्थातच म्हणजे अज्ञानाचा पडदा जो आहे तो ते आपल्याला फाडून टाकतात आणि आपल्याला जे गुरु नावाचं तत्व आहे हे गुरु नावाचं तत्व परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याकरता मदत करतं. माझं जीवन हे सर्व दृष्टीने यशस्वी असावं असं जर मला वाटत असेल तर मी नेहमी ज्या विचारांचं अनुसरण करावं ते विचार म्हणजे ते गुरु तत्व आहे. अर्थात नेहमी आपण जसं मोबाईल वापरतो आणि या मोबाईल मधले जे तरंग असतात हे तरंग आपल्याला दूरच्या माणसांच्या पर्यंत सुद्धा नेऊन पोहोचवतात. तसे गुरूंनी सांगितलेली जी उपासना आहे ही उपासना आपण श्रद्धेने तळमळीने केली तर त्यांचे जे तरंग आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत, हे आशीर्वाद आपल्याला परमेश्वरापर्यंत निश्चित पोहोचवतात. आपल्या जीवनामध्ये गुरूंना अनन्यसाधारण असं महत्व आहे. प्रत्यक्ष अवधूत आणि यदू यांच्यामधला जो संवाद आहे, जो भगवंतांनी सांगितलेला आहे उद्धवाला, त्याच्यामध्ये अवधूत सांगतात, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण. गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. मग इथपर्यंत गुरु नेऊन पोहोचवतात की तुम्हाला जे गुरु आहेत हे गुरु म्हणजे नुसते गुरु नाही आहेत तर संपूर्ण जग जे आहे ते मला गुरुच्या स्वरूपामध्ये दिसायला लागतं. विद्या नाम नरस्य रूपमधिकम, प्रच्छन्न गुप्त धनम, विद्या भोग करी यश सुख करी, विद्या गुरुनाम गुरु. हो, विद्या ज्ञान हे मनुष्याचं सर्वश्रेष्ठ रूप आहे. ज्ञानामुळे वेगळी अशी सौंदर्य निष्ठा, सौंदर्य प्रतिष्ठा ही आपल्याला प्राप्त होते आणि ही शिकवण आपल्याला गुरु देतात. कुणी योग प्रक्रिया, कुणी ज्ञान, कुणी कर्म, कुणी भक्ती, कधी कुणी पोथ्या पुराण, जप तप अशा अनेक गोष्टी आपल्याला या गुरु ह्या सुचवत असतात. कारण असं आहे की सगळ्यांना एकच साधन दिलं तर हे साधन हे सगळ्यांना एकच उपयोगी पडणार नाही. जसं ताप आला तर कोणाला कुठल्या दृष्टीने ताप आलाय, कुणाला घसा दुखतोय का, कुणाला आणखीन काही होतंय का असं बघून डॉक्टर औषध देतात. तसे गुरु आपल्याला अधिकार तैसा करू उपदेश असं म्हटलेलं आहे. कारण इहलोकी आणि परलोकी आपलं कल्याण व्हावं
अशी तळमळ केवळ गुरूंना असते आणि म्हणून गुरु आपल्याला त्याप्रमाणे साधन करतात, ज्ञान देतात. ज्ञानेश्वर महाराजांची माऊली माता रुक्मिणी देवी हिला गुरूंनी एक साधन सांगितलं की तू अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घाल आणि त्या घालत असताना तू विष्णू सहस्त्रनाम म्हणत राहा. किती प्रदक्षिणा घातल्यात, लाखो प्रदक्षिणा आणि कोटी जप केलेला आहे. त्यावेळेला तिला त्या श्रद्धेने केलेल्या आहेत. त्यावेळेला तिचे निघून गेलेले जे पती आहेत हे तर परत आलेच, पण याशिवाय जी 4 भावंड प्रत्यक्ष भगवंताची रूप असणारी अशी 4ही भावंड तिच्या पोटी, मुलं तिच्या पोटी जन्माला आलेली आहेत आणि ज्यांना लोकांनी सातत्याने दुर्लक्ष केलं होतं किंवा त्रास दिला होता त्यांचीच कीर्ती आज जगभर पसरलेली आपण पाहतो आहोत. या सद्गुरूंनी माझ्यावरती कृपा करावी, त्यांचं प्रेम मला मिळावं. प्रत्यक्ष सज्जने आपुला म्हणितला असं सद्गुरूंनी मला म्हणावं, याच्याकरता मला आणि माझं आणि त्यांचं एकमेकांवरती भरपूर प्रेम असावं. मग यासाठी मी काय करावं, तर यासाठी मी त्यांना शरण जावं. सर्व दुःखापासून दूर करण्याचं सामर्थ्य हे या शरणागतीमध्ये आहे. तेव्हा माझं कल्याण त्यांच्या हातून घडावं याच्यासाठी म्हणून ही शरणागती आहे. आज्ञांचा स्वीकार, ही शरणागती म्हणजे काय आहे, तर त्यांनी दिलेल्या विचारांचं अनुकरण मी करायचंय आणि आज्ञांचा स्वीकार मी केला पाहिजे. महाभारतामध्ये हनुमंत नीती नावाची एक नीती सांगितलेली आहे. तेव्हा या हनुमंत नीतीमध्ये महाभारतामध्ये हनुमंत आणि भीम यांची भेट होते, त्यांच्यामधला एक संवाद आहे. तेव्हा हनुमंत शेपटी पसरून बसलेले असतात आणि आपल्याला ती कथा माहिती आहे की भीमाचा अहंकार दूर करण्याची जी गोष्ट आहे ती तिथे येते. त्याच्यामध्ये पुढे त्या संवादामध्ये हनुमंत विचारतायत की तुम्ही सीतेला शोधलं, परंतु त्यावेळेलाच तुम्ही सीतेला आणू शकला असतात, मग तुम्ही सीतेला का आणलं नाहीत, तुमच्यामध्ये ते सामर्थ्य नव्हते का? तेव्हा हनुमंत सांगतात, अहो सामर्थ्याचा काय प्रश्न आहे, सामर्थ्य माझ्याकडे भरपूर होतं. समर्थ वर्णन करतात त्या सामर्थ्याचं ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके. या संपूर्ण ब्रह्मांडाला वेढ घालून या पृथ्वीला एका ब्रह्मांडामधनं दुसऱ्या ब्रह्मांडात नेण्याची इतकी ताकद या हनुमंताची आहे. इतकंच नाहीये तर वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकींनी वर्णन केलेलं आहे, शौर्यन दाक्षण बलन धैर्यन प्राज्ञता नय साधनम. इतकंच पुढे नाहीये तर विक्रमश्च प्रभावश्च हनुमती कृतालया. किती सामर्थ्य आहे हनुमंताचं, पण इतकं सामर्थ्य होतं तरी सुद्धा त्यांनी सीतेला आणलं नाही. याचं कारण सांगताना ते सांगतायत की माझ्या गुरूंची आज्ञा नव्हती. आज्ञा फक्त मला शोधायची आज्ञा होती, तू आण असं नाहीये. साधकाची नेमकी भूमिका काय असावी हे आपल्याला हनुमंत शिकवतात. माझ्याकडे सामर्थ्य कितीही असलं तरी सुद्धा मी कुणाला तरी शरण जावं, त्या तत्वाला शरण जायचं आहे. ते तत्व म्हणजे सद्गुरू आहेत. मला सगळं येते आहे, पण तरी सुद्धा मला हा अभिमान सोडून द्यायचा आहे आणि त्या चरणांशी नतमस्तक व्हायचंय. ते चरण कोण आहेत, तर ते चरण गुरु आहेत. अधिकारी व्यक्तीच्या सहवासामध्ये आपल्या जाणीवेचा विकास सहज होतो आणि आपली झोळी आनंदाने भरून जाते. एका अधिकारी व्यक्तीने सांगितलं की ईश्वराची व्याख्या करण्याचा फारसा प्रयत्न करू नका, तर तुम्ही काय करा, तर तुम्ही फक्त त्याला शरणागत व्हा. व्यवहारामध्ये ही शरणागती जी आहे, ही शरणागती हिला काही फारसं कोणी महत्व देत नाही, कारण तिथे आपण अनेक जणांच्याकडनं अनेक गोष्टी शिकत असतो. पण परमार्थात मात्र शरणागतीला अनन्यसाधारण महत्व आहे. जिथे जो शरणागत होतो तोच लीन होतो आणि हनुमंत शरणागत आहेत म्हणून शेवटी त्यांच्या समोर श्रीराम जे आहेत ते दीन होतात. ते म्हणतात, तुझे उपकार विसरण्यासाठी मी असमर्थ आहे, माझे पंचप्राण ओवाळून टाकले तरी सुद्धा या ऋणामधनं माझी मुक्तता होऊ शकत नाही. सारं सोडता येतं, पण शरणागतीसाठी आवश्यक असतो तो अहंकार सोडणं. एकदा अहंभाव सुटला
की सारं सहज उकलत जातं आणि परमपदाचा धनी होतो. कारण काय आहे तर शरणागती म्हणजे वासनांचं विसर्जन आहे. ते विसर्जन करायचं आणि आपल्या अंतःकरणाच्या सृजनतेचं, अंतःकरणाची जी शुद्धता आहे याचं सृजन करायचं आहे. जे आपलं नाहीये ते धरून ठेवण्यामध्ये आपण आपलं सगळं आयुष्य हे गमावत असतो. पण जे नेमकं आपलं आहे तेच आपण हरवून बसतो आणि ते म्हणजे सच्चिदानंद, चिदानंद असणारं रूप. मी माझे मावळो सर्व तुझे हे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. ही मागणी आहे आणि म्हणून समर्थ सांगतायत की मज विण तू मज दे रे राम. माझं म्हणून काही आहे ते ठेवूच नकोस, जे काही आहे ते तू दे. आणि म्हणून शरणागती म्हणजे काय आहे तर मी आणि माझं याच्यामधून मुक्त होणं. ईश्वरी तत्वाची व्याख्या करणं म्हणजे कदाचित ते व्याख्यान देणं हे जमेलही, पण तेवढ्यानी आपल्याला गुरुतत्व उमजेल, समजेल, गवसेल असं नाहीये. शरणागतीने साधकच ईश्वर बनून जातो. शरणागती म्हणजे अनुभवण्याची एक अनुभूती आहे, ती आत्मसाक्षात्कार आहे. आणि म्हणून शरण म्हणजे अहंतेचं क्षरण आहे. आपल्याला एकदा शरण झालं म्हणजे ही अहंता जी आहे ही एरवी आपल्याला नाचवते, आपली शांती नासवते. पण शरणागतीने हे नर्तन थांबतं आणि हे थांबणं म्हणजे नुसतं संपणं नसतं, तर तो त्या ठिकाणी घेतलेला एक विसावा असतो. असा सुखद विसावा हा आपल्याला शरणागतीने आपल्याला साधता येतो. आता ह्या शरण याच्यामध्ये भगवंत आपल्याला ज्या काही गोष्टी देतात ह्या गोष्टी देणं हे ह्या फक्त त्या गुरुला शक्य असतात. काही वेळेला ब्रह्मानंद महाराज आहेत, काशीला जाऊन आलेले आहेत आणि काशीला जाऊन आल्यानंतरही यांनी सर्व विद्या घेतलेल्या आहेत. पण इतक्या विद्या घेतल्यानंतर त्यांना शांतता लाभली नाही. ते आलेत महाराजांच्या जवळ आणि ते सांगतायत की तुम्ही माझा स्वीकार करा. ते म्हणतात अरे तू इतका विद्वान आहेस, मी तर या गावाच्या बाहेरही जाऊन विद्या घेतलेली नाहीये. प्रत्यक्षामध्ये तू काशीला जाऊन 4ही वेद पुराण सगळं शिकून आलेलं आहेस. पण ब्रह्मानंद महाराज ऐकत नाहीत. ते त्यांच्या पायावरती अश्रूंचा अभिषेक करतात आणि 3 दिवस असा अभिषेक केल्यानंतर शेवटी ब्रह्मानंद महाराजांना त्यांनी स्वीकारलेलं आहे. आपल्याला त्यांनी आपलं म्हटल्यानंतर ब्रह्मानंद महाराजांनी पुढे ते जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत त्यांनी पुढे कधीही त्या गोष्टीचा उल्लेख सुद्धा केलेला नाहीये किंवा ते पुढे त्यांना एकाही शब्दांनी त्या विद्येचा त्यांनी उद्गार केला नाही. जोपर्यंत त्यांनी सांगितलं नाही तोपर्यंत त्यांनी ती विद्या वापरलेली नाहीये. आपल्याला काय अपेक्षित आहे तर ही सगळं कर्तृत्व जे आहे हे कर्तृत्व भगवंताचं आहे, ही धारणा असणं आणि तेच परमेश्वराचे स्वरूप आहेत, भगवंताचे स्वरूप आहेत हे आपल्याला समजणं ही खरी शरणागती आहे. आणि इथे काय आवश्यक आहे तर इथे समर्पण भाव आवश्यक आहे. आणि त्यासाठी लोक सगळं द्यायला तयार असतात, पण सर्वस्व देतो असं म्हणत असताना फक्त स्व मात्र लोक देत नाहीत. इथे स्व सोडायला हवाय. एकदा तुम्ही त्यांना शरण गेलात की गुरु तुम्हाला त्यांच्यासारखे बनवतात. स्वामी स्वरूपानंदांचा या शरणागतीबद्दल अमृतधारामध्ये ते असं म्हणतायत की मी माझे भ्रांतीचे ओझे उतरव खाली आधी, तरीच तत्वतः क्षणात हाता येते सहज समाधी. सहज समाधी सतत साधी, न लगे साधन अन्य, सुटूनी आधी व्याधी, उपाधी होते जीवन धन्य. मी म्हणसी परी जाणसी, काय खरा मी कोण, असे कायम मी मन बुद्धी वा प्राण पाहतू निरखोन. या वैयक्तिक मीच्या पलीकडे जाण्यासाठी आणि आपल्यातल्या परमेश्वराची अनुभूती येण्यासाठी गुरूंना शरण जाणं हाच खरा एकमेव उपाय आहे. आणि याच्यासाठी परमात्मा या त्रिगुणामधनं सगुणामध्ये, निर्गुणामधनं सगुणामध्ये अवतार घेतो. त्यावेळेला तो प्रत्येक वेळेला सगुणामध्ये येणं
ही गोष्ट शक्यच नसते. आणि म्हणून निराकार निर्गुण परमात्मा गुरु रूपामध्ये आपल्यासाठी प्रगट होतो. तो जेव्हा गुरूंच्या रूपाने प्रगट होतो तर ज्ञानेश्वर महाराज याचं वर्णन करताना सांगतायत की गुरु म्हणजे परब्रह्म रूपी वृक्षाला फुटलेला एक कोंब आहे. तेव्हा या गुरूंनी मला आपलं म्हणावं, त्यांच्यावर माझं प्रेम व्हावं, यासाठी अपेक्षित असलेलं वर्तन माझ्या हातून घडावं, यासाठी पहिल्यांदा मी त्यांच्यावरती प्रेम केलं पाहिजे. परमेश्वराने माझ्या आतमध्ये प्रेम करण्याची जी व्यवस्था ठेवलेली आहे ती आपण इतर बऱ्याच जणांच्यासाठी वापरतो. मुलगा, आई, त्याच्यानंतर बाकीचे माझे मित्र मैत्रिणी, अशा अनेक जणांवरती आपण प्रेम करतो. परंतु ही व्यवस्था आहे ही सर्वात जास्त, म्हणजे आपल्याला मध्यंतरी आलेली एक गोष्ट माहिती असेल की आपण अनेक जणांना प्रेम करत असतो पण ते आपल्या शेवटपर्यंत येत नाहीत. कोणी कितव्या स्थानापर्यंत, किती याच्यापर्यंत आपल्या बरोबर येतात, शरीराच्या अवस्थेपर्यंत, हे आपल्याला माहिती असतं. परंतु तरी सुद्धा आपण त्यांच्यावर प्रेम करतो. आणि म्हणून भगवंत सांगतायत की खरं प्रेम कुणावरती करा, तर जे शाश्वत असं परब्रह्म तत्व आहे याच्यावरती करा. ती प्रेमाची व्यवस्था आपल्याला त्यांच्यासाठी वापरता आली पाहिजे. शरण हा शब्द आहे, हा श्रू या धातूपासून बनलेला आहे. श्रू श्रियते नश्यने दुःख अत्र इति शरणम. आपली सगळी धडपड जी असते ती सुखी होण्यासाठी असते आणि त्यासाठी आपण कुणाचा ना कुणाचा तरी आश्रय घेतो. अंतःकरणाला हवे असणारे शाश्वत आणि कायमस्वरूपी समाधान प्राप्त होण्यासाठी आश्रय कोणाचा घ्यावा, तर तो शाश्वताचा घ्यावा. एखाद्या भिंतीवरती खिळा मारला आणि त्याला कॅलेंडर लावलं तर ते कॅलेंडर वाऱ्याने पडणार आहे, कारण खिळा हा अशाश्वत आहे. पण तेच जर आपण गुरुचरणांचा आश्रय घेतला, त्यांना अनन्य भावाने शरण गेलो, तर मात्र हे गुरु आपल्याला कधीही दूर करत नाहीत. आणि म्हणून गीतेतही सगळ्या श्लोकांचं सार सांगताना भगवंत आपल्याला सांगतात, मामेकम शरणौ व्रज. कुणाला शरण जातोस? फक्त मला एकट्याला तू शरण जा. भौतिक जीवनामध्ये तू देहानी युद्ध कर, पण अंतःकरणामध्ये मात्र मला शरण जा. मग त्यासाठी नारद महर्षी आपल्याला काही पायऱ्या सांगतात. तर पहिली पायरी जी आहे ही अनुकूलस्य संकल्प. यांचा जो श्लोक आहे तो वाचून दाखवते. अनुकूलस्य संकल्प ही पहिली पायरी. प्रतिकूलस्य वर्जनम कार्पव्यम रक्षस्थिती विश्वासः गोप्तृप्तम वर्णम आत्मनिक्षेप एवं कार्पव्यम. शरणागती षडविधा लक्षणम. ताप आला, काय लक्षणं आहेत? काही आपल्याला त्रास होतोय तर काय लक्षणं आहेत? असं जसं सांगितलं जातं तसं या शरणागतीची 6 लक्षणं. मी गुरूंना शरण आहे हे कसं सांगितलंय, तर हे मी गुरूंना शरण आहे हे कशाने समजायचंय, तर ही 6 लक्षणं सांगितलेली आहेत. पहिलं सांगितलेलं आहे अनुकूलस्य संकल्प. मला संकल्प करायचा आहे. शरणागती ही काही कृती नाही आहे, तर ही मनाने अनुभवण्याची अवस्था आहे. गुरूंनी माझ्यासाठी कृपा करावी, यासाठी काय करायचंय, तर अनुकूल असा संकल्प करायचा आहे. संकल्प काय कधी करायचा आहे, तर उठल्यापासून, सकाळी उठल्यापासून आपण संकल्प करायचा आहे. संकल्प म्हणजे मी अमुक एक करेन हे मनाने निश्चय करणं आणि त्याप्रमाणे आपलं आचरण करणं. जसं स्वयंपाक करताना आपण सुरुवात केली, काही स्वयंपाक आपल्याला करायचा आहे, तर एकदम तो स्वयंपाक होत नाही. आपल्याला त्याची काही तयारी करावी लागते. काही घरामध्ये सामान आणायचंय, ते नीट करायचंय, भाजी आणायची आहे, निवडायची आहे. त्या अशा सगळ्या तयारी जशी करावी लागते तशी शरणागती जी आहे ही एकदम होत नाही. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा संकल्प करावा लागतो. मग तो संकल्प आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतो. आता संकल्प म्हणजे काय आहे, तर संकल्प म्हणजे मी केलेला निश्चय आहे. नामस्मरण ही भक्ती आहे. तसं गुरूंच्यासाठी केलेला जो संकल्प आहे, गुरूंचं जे केलेलं स्मरण आहे, ही आहे नामभक्ती. संकल्प म्हणजे काय आहे, तर सकारात्मक ऊर्जा ही कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. मनमना भव मद्भक्तो मद्याजीमान नमस्कुरु. काय करा, तर तुम्ही पहिल्यांदा नमस्कार करून एक संकल्प, मी अमुक एक करणार आहे असं ठरवा. आणि मग तो पूर्ण करायला, तो पार नेण्याकरता तो भगवंत, तो गुरु आपला
ते पूर्ण करून घेण्यासाठी बांधील आहे. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. संकल्प करण्याची सुरुवात कधी करायची आहे, तर सकाळपासूनच करा. रात्री झोपतानाही त्याचं नाम घ्या आणि सकाळी उठलं की पहिली आठवण कुणाची करायची आहे, तर त्या गुरूंची करायची आहे, भगवंताची करायची आहे, की अरे भगवंता, तुझ्या कृपेमुळे मला आजचा हा जो दिवस आहे हा मला दिसलेला आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वतावा. म्हणजे कायम उठल्यापासून त्या श्रीरामांचं, आपल्या सद्गुरूंचं, कोणीही जे असतील त्यांचं स्मरण करावं. प्रत्येक काम करताना, मी दिलेलं नाम घेताना जणू काही ते माझ्या जवळच आहेत आणि ते मला आश्वस्त करतायत, छान असा पाठीवरनं हात फिरवतायत, असा विचार केला की घडणारं प्रत्येक कर्म हे त्यांना आवडणारं घडतं. त्यांना आवडणारं त्यांना अर्पण करावं. त्यांना जिंकण्याची शक्ती काय आहे, तर ते म्हणजे माझं प्रेम आहे, ते म्हणजे माझी भावना आहे. कारण त्याच एक गोष्टी, भावना, प्रेम, याच गोष्टी फक्त आपल्या जवळ आहेत. बाकीचं सगळं जे आहे ते परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. पण हे जे प्रेम आहे, अहंकार, प्रेम आणि भक्ती, या 3 गोष्टी मात्र आपल्याकडे आहेत. मग आपण अहंकार वापरायचा का प्रेम वापरायचं? त्या अर्थात सरळ आहे की आपल्याला भगवंताच्यासाठी प्रेम वापरायचं आहे. कारण त्यांना आपल्यासारखं करून घेण्याची शक्ती, जे चलन आहे, आपण बाजारामध्ये गेलो तर आपल्याला चलन वापरावं लागतं, तेव्हा हे चलन कशाचं आहे, तर ते भक्तीचं आहे. आपण आई आणि मुलगा याच्यामध्ये आपण वात्सल्य म्हणतो, पती पत्नी, प्रियकर प्रेयसी यांच्यामध्ये प्रेम म्हणतो. पण भगवंताच्या बद्दल आपण जे करतो किंवा गुरूंबद्दल जे करतो ते प्रेम म्हणजे भक्ती आहे. आणि मग हे कशाने होते, तर ते नामस्मरण करण्याने होते. समर्थ नामस्मरणाचा समासामध्ये सांगतात, उठता बसता खाता जेवता जे जे काही तुम्ही कर्म करता आहात, ते सगळं कर्म हे भगवंताच्यासाठी तुम्ही करा. करताना फक्त त्याची आठवण ठेवा. कारण काय, हे देहाचं जे सुख आहे हे परावलंबी आहे, पण इथे भगवंताचं प्रेम मात्र परावलंबी नाहीये. तेव्हा तुम्ही जे प्रेम करणार आहात ते भगवंतावरतीच करा, बाकी कुणावरती करा, पण त्याच्यापेक्षा जास्त जे आहे ते भगवंतावरती करा. एकदा प्रेम करायला लागलात की तुम्हाला असं वाटतं की ते प्रेम एकतर्फी आहे, पण असं अजिबात नसतं. जितकं भगवंतावरती तुम्ही प्रेम करता त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंत तुमच्यावरती करत असतो. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत, निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तनात डोले. अहो, तुम्हाला नाही होतंय का, तुम्हाला सारखं नाम घेणं जमतंय, मग ते नाम घेताना तुम्हाला उभं राहून नाही जमते का, बसा. बसून नाही जमते का, झोपा. तो झोपला तर तुमच्या उशाशी उभा राहतो. आणि म्हणून तुम्ही फक्त त्याची आठवण करा, एवढं भगवंत आपल्याला सांगतायत. आणि याची ही अवस्था मला प्राप्त व्हावी, याकरता काय आहे, तर पहिल्यांदा देवा मला अनुकूल असा संकल्प करण्याची बुद्धी दे. दुसरा मुद्दा आहे प्रतिकूलस्य वर्जनम. एखाद्याला आपण आवडत नाही, का नाही आवडत, तर अर्थात आपल्याला जे आवडत नाही ते त्याला आवडत नसतं, म्हणूनच त्याच्यासारखं आपण वागत नसतो, म्हणून आपल्याला तो आवडत नाही किंवा तो माणूस आपल्याला जवळ करत नाही. मग आपल्याला जर जगाचं जो सगळी ही सृष्टी चालवणार आहे या भगवंताला आपण न आवडणारं वर्तन आपल्या हातनं घडलं तर त्याला आपण आवडणार नाही. म्हणून तात्पर्य काय आहे की भक्तीला अनुरूप जे काही नाहीये त्याचा त्याग करणं. जसं आपण विचार करतो की गुरूंना आवडणारा संकल्प माझ्या हातून घडावा, तसंच न आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा माझ्या हातनं घडू नयेत. भगवंतांनी 16व्या अध्यायामध्ये पहिल्या 3 श्लोकामध्ये 26 गुण सांगितलेले आहेत. भयाचा अभाव, अंतःकरणाची निर्मळता, ध्यान योग, दान, तप, शौच, इंद्रियांचं दमन, उत्तम कर्माचं आचरण, या ज्या सगळ्या दैवी संपत्ती आहेत त्या घेऊन जर आपलं आचरण होत असेल तर भगवंतांना आपण आवडते होतो. पण त्याच्या उलट त्या श्लोकामध्ये दंभ, दर्प, अभिमान, या ज्या गोष्टी आहेत, अज्ञान, या गोष्टींच्यामुळे भगवंताला आपण नावडते होतो. दाता जो आहे हा दाता आपल्याला पाप असेल तर हे चुकीचं वर्तन आहे. चुकीचं वर्तन केलं तर धर्माने आपल्याला काही विधी निषेध हे सांगितलेले आहेत.
त्याप्रमाणे म्हणजे जे निषेध सांगितलंय तसं वर्तन न करणं आणि जे चांगलं सांगितलंय तसं वर्तन करणं. विधी याचा अर्थ जे करायला सांगितलं आहे ते आणि जे करायला सांगितलं नाहीये ते न करणं. अर्थात दारू पिणं हे काही पुण्य नाहीये, पण ते दारू न पिणं हे पुण्यात मोडत नाही. पण तेच जर दारू पिणं असेल तर ते मात्र पापामध्ये मोडलं जातं. आणि म्हणून ते काय सांगतात, तुकाराम महाराजांचाच पुन्हा अभंग आहे, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून काय करा, तर तुम्ही पथ्य पाळा. तुम्ही जर पथ्य पाळली नाहीत, आपण जर आपल्याला डॉक्टरांनी काही सांगितलेलं असतं, काही औषधं दिलेली असतात, हे पथ्य पाळणं जर बंद केलं तर रोग डोकं वरती काढतो. व्यायाम बंद केला तर शरीर आपल्याला दाखवतच की काय काय वजन कुठे कुठे वाढलेलं आहे. तसं जर आपण देवापासून म्हणजे ह्या जर पापपुण्याच्या गोष्टी आपण नीट पाळल्या गेल्या नाहीत तर देवापासून आपण दूर जातो. हे जे माझ्या देहाला चालवणारं चैतन्य आहे, हे चैतन्य माझ्या आतमध्येच बसलेलं आहे आणि बुद्धी नावाचं जे तत्वज्ञान आहे त्याला मी जाणून घ्यायचंय. बुद्धी नावाच्या तत्वज्ञानाने मी त्याला जाणून घ्यायचंय. मग हे कसं घ्यायचंय, तर शत्रूला सुद्धा मी नमस्कार करतो का, तयार आहे का? मग माझे गुरु देहामध्ये नाही आहेत म्हणून मग मी काय त्यांची सेवा करायची नाहीये का, तर त्यांची सेवा सुद्धा करायची आहे. आज सेवा कशी करायची आहे, तर त्यांनी जे निर्माण केलेलं वाङ्मय आहे, हे वाङ्मय मी वाचायचं, श्रवण करायचं. श्रवण भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेली आहे. त्यांनी जे निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, या गोष्टी ऐकत ऐकत आपण त्यांचे जे विचार आहेत हे विचार आपण समजून घ्यायचे आणि त्याप्रमाणे आपल्याला या गोष्टींचं आचरण करायचं आहे. म्हणजे श्रीधर स्वामींच्या चरित्रामध्ये एक गोष्ट अशी आहे की श्रीधर स्वामी त्यावेळेला हैदराबादला प्रवचनं करत असत आणि अशी प्रवचनं महिना महिना चालत असत. तुळजाभवन नावाचं जे तिथलं ठिकाण आहे, अशा ठिकाणी म्हणजे मी ही गोष्ट माझ्या आत्याकडनं ऐकली होती. तर तिथे त्या प्रवचनाला प्रचंड अशी गर्दी असे. तर तिथले म्हणजे ते किती 5-5, 6-6 हजार लोक असायचे आणि तिथले जे महाराज होते त्या महाराजांनी त्यांचा अनुग्रह घेतलेला होता. तिथे ते करताना स्वामी बोलत होते, अगदी एकाग्रतेने त्यांचं प्रवचन चाललं होतं. आता आम्हाला वया घ्याव्या लागतात, ते असे सहज 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 बोलायचे. असं ते प्रवचन करत होते आणि ते जे महाराज आहेत हे पायाजवळ बसलेले आहेत, पाद्यपूजा करतायत. भाव अतिशय उत्तम आहे, चांदीची परात आहे, सोन्याचा तांब्या आहे, सगळं काय. तर महाराज आहेत म्हणजे काय कमी आहे, कमंडलू सुद्धा आहे. पण हळूच महाराजांनी हे सगळं करत असताना श्रीधर स्वामींनी हळूच सांगितलं, अरे बाळा, हे सगळं जे आहे ना, हे सगळं तू नंतर कर, आत्ता तू काय कर, तर आत्ता मी जे काही सांगतोय याचं तू श्रवण कर. काही दिवसांनी लोक तुझं ऐकायला लागतील. हा काय आहे, तर हा त्यांच्याशी केलेल्या श्रवणाचा परिणाम असा होतो की आपण जे गुरु आहेत हे गुरु आपल्याला त्यांच्यासारखे बनवतात. एवढ्यासाठी काय करा, तर फक्त त्यांचं अनुकरण करा. त्यांनी जे सांगितलेलं आहे या गोष्टी नीट लक्षात ठेवा. अनुकरण कसं करायचं आहे, तर एकाग्र चित्ताने करायचं आहे. किती करायचंय, आपल्याला कल्याण स्वामींचा आज सकाळीच ताईंनी टाकलंय की कल्याण स्वामी आणि समर्थ आपल्याला माहिती आहे 1100 मठ स्थापन केलेले आहेत. कल्याण व्हावं ही एकच इच्छा आहे आणि सीतामाईंनी चाफळला विडा दिला. पण आता समर्थ सांगितलंय की समर्थांना वाहतं पाणी द्या आणि कल्याण स्वामी सतत हे काम करायचे. तर आता इतकं मोठे मोठे हांडे भरून आणायचे, एक झाला की दुसरा. मग याच्यासाठी काय आहे, तर आता कल्याणाला काही खायला मिळालं पाहिजे. मग त्याला हरभरा डाळ भिजवत जा, थोडासा गूळ, तूप असं काही देत जा आणि मग हळूहळू आता उचलायला जे अवघड आहे ते सोपं होईल. आणि म्हणून सारखं त्याला ते द्यायचे. पाहता पाहता नाव पडलं आता डाळ गप्पू. सगळेजण समर्थांच्या समोर बोलायची हिंमत नाहीये, मत्सर वाटायला लागला आणि नाव ठेवण्यात आलं डाळ गप्पू. आता त्याच्या समोर बोलायला कोणालाच नव्हतं, पण समर्थांच्या कानावरती ही गोष्ट गेलेली आहे. इतकंच नाही तर शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळली आणि एक दिवस शिवाजी महाराज गडावरती आलेले. आता विचारलंय समर्थांनी, सगळ्यांना विचारलं, सगळेजण समोर बसलेत, महाराज आलेत. तेव्हा त्यांनी विचारलं, अरे मी तुम्हाला दासबोध दिला तो वाचता का,
तेव्हा महाराज म्हणाले की मला तर तुम्ही राज्य चालवायला सांगितलंय, तेव्हा मला एवढा मोठा दासबोध वाचणं हे शक्य नाहीये. स्वे कर्मण्य भिरतच, म्हणजे माझं कामामध्ये मी व्यवस्थितच असलं पाहिजे. समोरच्या शिष्यांना विचारलंय की काय तुम्ही दासबोध वाचता का? सगळेजण म्हणे अहो एकदा काय अनेक पारायण केलेले आहेत. समर्थ म्हणाले वा वा, खूप सुंदर, इतकी पारायण तुम्ही केलेली आहेत. समर्थ सांगतायत मग आता मला ना, मी इथे कीर्तनाला उभा राहणार आहे, पण मला एक ओवी आठवत नाहीये. ऐसा सद्गुरू पूर्णपणे ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची कडसणी. आता परीक्षा घेतायत सद्गुरू आणि ते विचारतायत की ह्याच्यातली जी पुढची ओवी आहे ही मला आठवत नाहीये. प्रत्येक जण आता एक दुसऱ्याच्याकडे बघतोय, पाहतोय, अरे काय मला हे आठवत नाही असा विचार करतोय. आणि त्या गर्दीमध्ये तो नाहीये. तर समर्थाने हळूच सांगितलं, अरे तो कल्याण दिसत नाहीये, तुम्ही त्याला डाळगप्पू म्हणता ना सगळेजण, तर बोलवा त्याला. तर ते म्हणे समर्थ तो काय काम करतोय? समर्थांना गरम पाणी द्यायचंय, ते पाणी तापवण्याकरता गोवऱ्या लागतात आणि म्हणून तो काय करतोय? गोवऱ्या थापतो आहे. समर्थांनी बोलवलं आणि तो सांगतोय हे संपलं की मी आलोच. आता कल्याण पोहोचला तिथे. महाराज मला तुम्ही बोलवलत का? आणि समर्थ म्हणाले अरे तू किती वेळा रे दासबोध वाचलास? तो म्हणाला दासबोध? आणि असं तो जरा बावचळला, म्हणाला छे मला वेळच मिळत नाही दासबोध वाचायला. तेव्हा कल्याणाला ती ओवी सांगितली. तो म्हणतो बघतो मी प्रयत्न करतो. आणि लगेचच त्याने पुढचा शब्द सांगितलाय, देहेविण लोटांगणी तया प्रभूसी. कर्माशिवाय ही अनन्य साधारण जी शरणागती आहे ही कशी प्राप्त झालेली आहे हे आपल्याला इथे दिसतं. ते सांगतायत की मला ही ओवी आठवली नाही तर तू किती वेळा दासबोध वाचलाय? तो म्हणाला अजिबात नाही, मी दासबोध वाचू शकलेलो नाहीये, पारायण तर कुठून करणार. तर तुम्ही जेव्हा मला सांगत होतात, लिहित होतो मी, त्यावेळेला मी हे सगळं ऐकलेलं आहे. त्या अभ्यासाने जे होत नाही ते केवळ गुरुसेवेने होतं. आणि गुरुसेवा म्हणजे पाण्याचा वाहणारा झरा आहे. तेव्हा महाराज एकही मी पारायण केलेलं नाहीये, पण तुम्ही सांगताना जे लिहिलं त्याच्या मधनच मी केलेलं आहे. हे काय आहे तर गुरूंनी जे सांगितलेलं आहे, या गुरूंनी सांगितलेली गोष्ट जी आहे ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवलेली आहे. त्या आचरण काय करायचंय तर मी नुसता दासबोध लिहून नाही घ्यायचा आहे, तर दासबोधामध्ये जे सांगितलंय, आज आता ओवीचं निरूपण आपण करतो, एकेका ओवीचं निरूपण करतो, आता चातुर्मासामध्ये आपण दासबोध वाचतो, पण समर्थांना माझं वागणं काय अपेक्षित आहे हे मला तिथे कळलं पाहिजे. पुढचं जे सांगितलंय, रक्षस्थिती विश्वास, हा न आवडणारं आचरण करायचं नाहीये, आवडणारं आचरण माझ्या हातनं घडलं पाहिजे. मी जर खरा शरणागत असेल, प्रमाण काय आहे तर मी सुखाने हुरळून जात नाही आणि दुःखाने विचलित होत नाही. सुख आणि दुःख या दोनही गोष्टींच्या मध्ये बॅलन्स, माझं वर्तन जे आहे ते माझं बॅलन्स असणं, त्याच्यामध्ये उत्तम असं समन्वय साधायचा आहे, हे मला करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय आहे तर त्याच्यासाठी काही आधार लागतो. हा आधार कसाचा आहे तर माझी काळजी घेणारे असे सद्गुरुनाथ आहेत, तेच माझी सगळ्या अर्थाने काळजी घेणार आहेत. म्हणजे कशाने तर काय नुसती काया वाचा मन, माझी बुद्धी सगळ्याची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत असा मला विश्वास असला पाहिजे. रक्षस्थिती विश्वास, हा म्हणजे मी करतोय ना हे योग्यच करतो आहे किंवा माझ्याकडनं ते योग्यच करून घेत आहेत ही काळजी मला वाटली पाहिजे. अशी काया वाचा मनाने ते काळजी घेतात. समर्थांनी सांगितलेलं आहे, उपेक्षा कदा रामरूपी वसेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना, श्री भार वाहे बोले पुराणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. रामाचा जो दास आहे याची उपेक्षा भगवंत कधीही करत नाही. प्रत्यक्ष राम करत नाही, त्यामुळे त्याचे जे दूत म्हणून आलेले आहेत हे गुरु सुद्धा करत नाहीत. तो सगळ्यांना सांभाळतो, त्याच्यापेक्षा तो आपल्या भक्तांना जास्त सांभाळतो. तुम्ही जर एसटी मध्ये बसलात तर एसटी मध्ये तुम्ही मागच्या सीटवर बसलात तर जास्त धक्के लागतात, पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही ड्रायव्हरच्या जवळ बसलात तर अर्थात त्या तुम्हाला कमी धक्के लागतात. तसे आपण सद्गुरूंच्या जितक्या जवळ जाऊ तितके रक्षण ते जास्त करतात. आणि जवळ जाण्याचा उपाय आपल्याला माहिती आहे, जवळ जाण्याचा उपाय म्हणजे भक्ती आहे.
अशा वेळेला भक्त आणि अभक्तांची एकच यात्रा होते. केव्हा? ज्या वेळेला ते माझ्या पाठीशी आहेत, ते माझं रक्षण करतायत, ते मला आश्वस्त करतायत, असा जेव्हा पाठीवरनं हात फिरतोय असं वाटेल त्यावेळेला किती विश्वास असतो. याचं एक उदाहरण सांगते, एक दृष्टांत सांगते की एक केशव नावाचा ब्राह्मण आहे. आता हा द्वारकेला जाण्याकरता निघालाय भगवंतांच्याकडे जायला. तेव्हा किती खूप वर्षांच्या पूर्वीची गोष्ट आहे, 700 रुपये जवळ होते. आता हे जर आपण नेले त्यावेळेला काही इतकी वाहनं नाहीयेत जाण्यासाठी, साधनं नाहीयेत. तेव्हा जायचंय ते मजल दर मजल करत चालत असं जायचंय, तर मला लोक लुटतील. आता काय करावं? तेव्हा त्यांना काही टार्गट लोक भेटले आणि या टार्गट लोकांनी सांगितलं, नरसिंह मेहता नावाचे जे संत आहेत यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे पैसे ठेव. खात्री विश्वास पाहिजे ना की मला हे पैसे आल्यानंतर परत मिळतील. आणि याच्यासाठी म्हणून ते गेलेत नरसिंह मेहतांच्याकडे आणि तिथे पोचले. तो म्हणायला लागला की हे माझे जे 700 रुपये आहेत, हे 700 रुपये तुम्ही ठेवून घ्या. आणि त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये ते सावकारीचा हुंडीचा व्यवसाय करत असत, तेव्हा ही हुंडी तुम्ही मला परत द्या, त्याच्या बदल्यामध्ये हुंडी द्या. ते म्हणाले, अरे नाही रे बाळा, मी खूप वर्ष झाली आता हा व्यवसाय मी सोडलेला आहे, तेव्हा मी आता तुला हे देऊ शकत नाही. तो सांगतोय, तुम्ही जर हे करणार नसाल तर तुम्हाला श्यामसुंदराची शपथ आहे. आली का आता पंचायत? आपण ज्याची साधना करतोय, ज्याची सेवा करतोय, त्या श्यामसुंदराची शपथ घातलीय, भगवंताची शपथ घातलीय, त्याचा विश्वास दिलाय. तेव्हा आता करायलाच पाहिजे. कुठून कुठून शोधून एक जुनं हुंडी पुस्तक काढलं. सही करायची सुद्धा विसरलेले आहेत, कशी तरी सही केली आणि ते 700 रुपये घेतले आणि तिथंच ते सगळ्यांच्या मध्ये वाटून टाकले. अगदी जे टार्गट लोकांनी ज्यांना पत्ता दिला होता त्यांनाही ते 700 रुपयातले काही पैसे वाटून टाकले. एखादा 2 होन, म्हणजे त्या काळात होन मोहरा असायच्या, तर ते जे आहे ते त्यांनी त्या ब्राह्मणाला सुद्धा दिलंय. आणि तो आता विचारतोय जाताना की तुम्ही द्वारकेला जाणार आहे तर त्याची ब्रँच कुठे आहे, तुमची काही शाखा असेल ना तिथे, की जिथे मी ही हुंडी उठवून घेऊ. तर ते सांगतायत की द्वारकेला, म्हणजे ते अजून काय आहेत, ते त्या श्यामसुंदराच्या नादात आहेत, भगवंताच्याच नादात आहेत. ते सांगतायत, एक असे क्षीरसागरी, दुसरी असे वैकुंठ नगरी. आता हा द्वारकेमध्ये पोचला, सगळ्यांना विचारतोय की ही जी वैकुंठ नगरी आहे, जिथे या नरसिंह मेहतांची शाखा आहे, ही शाखा कुठे आहे? दुसरी क्षीरसागरी म्हणाले, तर ते क्षीरसागर तरी इथे कुठे आहे? त्याला काय वाटतंय की ती द्वारकेमधली काही ठिकाणं आहेत ही सगळी, आणि म्हणून तो सगळ्यांना विचारतोय. आणि मग सगळे हसायला लागले. ते म्हणाले की कुणी हुंडी दिली आहे तुम्हाला? तर त्यांनी सांगितलं, नरसिंह मेहतांनी ही हुंडी दिलेली आहे. अरे मग काय, तुम्हाला फसवलंच. आता कुठून तुम्हाला हे, इथे काही ते नरसिंह मेहता वगैरे आता काही चालत नाही, ही हुंडी चालणार नाही. आता पैसे तर नाही आहेत जवळ, ही हुंडी फक्त आहे. आता ब्राह्मणाला काळकोतीला, आता काय करायचं? काही खायला प्यायला बाकी कशालाच काही नाही येत, आणि मुळात पैसे का ठेवलेत? तर भगवंताच्यासाठी काही सामान विकत घेता यावं म्हणून. तेव्हा हा ब्राह्मण प्रत्यक्ष भगवंतांच्या समोर, कृष्णासमोर हटून बसला आणि देवा आता तूच ह्याच्यातनं मला मार्ग दाखव. भगवंतावरती विश्वास आहे, नरसिंह मेहतांवरती विश्वास आहे. आपलं काय होतं, आपला डॉक्टरांवर विश्वास असतो, बाकीच्या शेजाऱ्यांवर असतो, घरातल्या काम करणाऱ्या मोलकरणीवर असतो, पण हे सगळं देणारा जो परमेश्वर आहे त्याच्यावर मात्र नेमका आपला विश्वास नसतो. पण याचा इतका विश्वास होता की इथे कृष्ण भगवंत जे आहेत हे प्रगट झाले आणि त्यांनी त्याला 700 रुपये नाही तर 1400 रुपये दिलेले. आता हा बाहेर गेला, इतका खर्च करतोय, तर ते 700 रुपये खर्च होतात, पण पुढचे 700 काही खर्च होत नाहीत. आता दुसरा विश्वास कुणावरती आहे? तर दुसरा विश्वास आहे नरसिंह मेहतांवरती. आणि म्हणून हा परत येताना त्यांच्याकडे आला, तेव्हा तो त्यांना सांगायला लागला की अहो 700च्या ऐवजी मला 1400 रुपये मिळाले. तेव्हा आपण यातले 700च खर्च होत आहेत आणि पुढचे खर्च होत नाहीयेत. त्यावेळेला ते सांगतायत, नरसिंह मेहता सांगतात की अरे, जे तुझं प्रपंचातलं होतं ते खर्च झालं, परमार्थातलं कधीही संपत नाही. कारण काय आहे, तर तो असणारा भगवंताच्या वरती विश्वास. आपल्याला गीतेमधलंही माहिती आहे की गीतेमध्ये ज्या वेळेला भगवंतांनी सारथी म्हणून काम स्वीकारलंय आणि शपथ काय घेतलीये की काहीही झालं तरी मी अर्जुनाच्या सारथी होईन, पण मी शस्त्र हातामध्ये घेणार नाहीये. पण एक क्षण असा आला की ज्या वेळेला त्या अर्जुनाच्या समोर अशी अवस्था आली आहे
की पळसाची पानं जशी दिसत नाहीत आपल्याला वसंत ऋतूमध्ये आणि फक्त लाल रंगाची फुलं दिसतात, तसा अर्जुन दिसायला लागलाय, रक्त बंबाळ झालाय. आणि शेवटी काय झालंय, पार्थ सावध नसे पळसाचा असं म्हटलंय. इतकं तर रक्तबंबाळ झालाय. पण आता शेवटी मात्र आपली प्रतिज्ञा भगवंतांनी सोडली आणि त्या क्षणाला रथाचं एक चाक उचललं आणि त्याच्याकडे धावायला लागलेले. अर्जुनाला त्रास होईल म्हणून हे सगळं केलंय. अर्जुनाचा विश्वास आहे भगवंताच्या वरती की सारथी पण योग्यच करणार आहे. पण तितकाच विश्वास भीष्मांचा आहे. भीष्म सांगतायत, तू येतोयस का माझ्याकडे शस्त्र घेऊन, चल ये ये ये. आणि त्या क्षणाला भीष्मांनी आपलं जे शस्त्र होतं ते खाली ठेवलंय आणि ते सांगतायत, मारावे मज तुझ्याच चित्ती असे केशवा, तई मग कोण रक्षण करी केशवा. जर मला मारावं असं असेल तर तूच, मी जो तलवार देतो, तर मीच तुला तलवार देतोय, तू माझं रक्षण करणार असशील तर मी तलवार देतो आणि तू मार, तुझ्या हातनं माझं मरण यावं, याच्याशिवाय दुसरं काय आहे. माझे गुरु आहेत, हे मरताना सुद्धा माझं रक्षण करणार आहेत, हा जो विश्वास आहे हा त्यांना आहे. आज तू माझा देह दिलास तर मला तू दुसरा देह देशील किंवा मला तो नकोच आहे किंबहुना. अंतकाळी संकटाचे वेळी हरी संभाळी अंतर्बाह्य, हा विश्वास आहे भीष्मांच्या मुखामध्ये. आणि म्हणून त्यांना त्याची भीती वाटत नाहीये. ठीक आहे, तू ये, मला मार, मला तुझ्या हातनं मरण येणं याशिवाय दुसरी चांगली गोष्ट असूच शकत नाहीये, इतका विश्वास त्या सद्गुरूंच्या वरती आहे. पुढचं सांगितलंय गोप्तृत्वे. काही प्रसंग असे येतात की अशा वेळेला आपला निश्चय हलतो. खूप काही कठीण प्रसंग आला की आपल्याला असं वाटतं की खरंच मी सद्गुरूंची इतकी सेवा करतोय, तर मग हे सेवा करणं जे आहे, हे सेवा करणं व्यर्थ जातंय का. अशा वेळेला मात्र त्या सद्गुरूंना गुप्तपणाने हाक मारावी. गोप्तृत्वे म्हटलेलं आहे, गुप्तपणाने त्यांना हाक मारा. गोप्तृत्वे काय आहे, तर कुणाला सांगू नका की भगवंतांना मला हाक मारायची आहे, आणि गुप्तपणाने हाक मारा. तेव्हा कशी हाक मारायची आहे, तर मी ज्याची पूजा करतो आहे तो भगवंत तिथे नाहीये, तर मी ज्या दगडावर पाणी होते तोच भगवंत आहे, इथपर्यंत माझी धारणा झाली पाहिजे. आणि म्हणून शेवटी सुदामा सांगतो, सुदामदेव आपल्याला सांगतात की श्रीमंती ही जर भगवंताची कृपा असेल तर गरिबी ही सुद्धा त्याचीच कृपा आहे ना. हेच माझं जे प्रारब्ध आहे, या प्रारब्ध हलकं कसं करायचंय ते मला भगवंत शिकवतील. आणि त्याच्याकरता आतल्या आतून तळमळीने हाक मारा, त्याला सांगा, देवा मला काहीही कळत नाहीये, तूच मला मार्ग दाखव. आणि म्हणून आपल्याला गोंदावलेकर महाराजांची बेलसरेंच्या प्रवचनामध्ये नेहमी सांगितलेली एक गोष्ट आपल्याला आठवत असेल की एक स्त्री आहे आणि ती स्त्री काही लग्न झालं, ती नेहमी गोंदावल्याला येत असे आणि लग्न झालं तेव्हा लग्न होऊन ती लांबच्या गावाला गेली. तिला यायचंय उत्सवाला. बऱ्याच वर्षांनी तिला मूल प्राप्त झालेलं आहे, छोटंसं बाळ आहे तिच्याकडे, आणि निघाली. तेव्हा ती निघाल्यानंतर विमानामध्ये बसली, गोंदावल्याला यायचंय. कलकत्ता ते मुंबई असं विमान आहे. नेमकं काहीतरी बिघडलं आणि त्या विमानामध्ये बिघाड झाल्यावरती त्यांना सांगितलं, तुम्ही बेल्ट लावा आणि खाली उडी मारा. तिने बेल्ट मुलाला घेतलं, मुला पोटाशी, आणि तो बेल्ट बांधला, काय जो पट्टा देतात त्याच्यामध्ये, आणि अचानक तिचा तो बेल्टही तुटला. ते जे जाण्याचा दरवाजा आहे तोही तिच्या मधनं चुकला आणि ती खाली पडली. आता त्या क्षणाला जेव्हा ती खाली पडली, आता कोणी जिवंत राहणार नाहीये. मनाने ती प्रार्थना करते की भगवंता, गुरुराया, जर मला काही झालं तर चालेल, पण माझ्या या बाळाला काही होता कामा नये. इतकी तिने तळमळून हाक मारलेली आहे. तर ती नेमकी जिथे पडली तिथे, कलकत्त्याला म्हणजे तांदूळ जास्त, त्यामुळे तांदूळाची जी गंजी होती, कापून जो तांदूळ ठेवतात त्याचं ते मोठं करून ठेवतात, त्या गंजीवरती ती पडली आणि काय थोडंफार खरचटलंय. आणि त्या खरचटण्याच्यामुळे बाकी तिला काही झालं नाहीये. तिथनं जी ती भराभरा निघाली आहे ती महाराजांच्या चरणी येऊन पोचली. काय आहे की इतकी तळमळीने हाक मारली. बेलसरे विचारतात, बाळा तू कशी हाक मारलीस त्याला, तर ती म्हणे, मला माहिती नाही, मी संकटात होते आणि मला आठवतच नाहीये की कोणत्या तळमळीने मी हाक मारली. इतक्या तळमळीने हाक मारा, संकट आलं तर कुणाच्या समोर तोंड वेंगाडण्याच्या ऐवजी माझ्या सद्गुरूंना हाक मारा. संकट जर त्यांनी पाठवलेलं असेल तर मार्गही तोच दाखवणारा आहे. मी आहे तसा तुमचाच आहे. आता माझं जे काही करायचंय ते तुम्ही करा.
इतके यांनी आठवण करावी. वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्न नावाची गोष्ट जी आहे हीच नाहीशी करण्याचं सामर्थ्य आहे हे या गुरूंमध्ये आहे. सद्गुरू आपल्याला जागे करतात तेव्हा आपण काय वानू मी या संतांचे उपकार. प्रत्यक्ष सद्गुरू नावाचं तत्व जे आहे यालाच ईश्वर असं म्हणतात. तो ईश्वर हा विश्व चालवणारा आहे. प्रबोधन करणारे असतात, ते गुरु असतात. नेमके तुम्हाला काय प्रबोधनाची आवश्यकता आहे हे आपल्याला ते सांगतात. मग ते कधी आपल्याला देहाच्या माध्यमातून भेटतं, तर काही वेळेला ते शब्दा वाचूनही समजतं. कल्याणाला झाड तोडायला सांगितलं, खाली विहीर होती, पण त्याने विचार केला नाही की मी त्या विहिरीमध्ये पडेन आणि मी मरेन का. नाही, माझ्या गुरूंनी सांगितलंय ना, तर मला ते झाड तोडायचं आहे. आणि नंतर ते विचारतायत, त्याचं नाव पहिलं कल्याण नाहीये, नंतर विचारतायत की अरे सगळं कल्याण आहे ना, आणि तेव्हापासून त्याचं नाव कल्याण स्वामी पडलेलं आहे. पुढचं सांगितलंय आत्मनिक्षेप. म्हणजे काय आहे? आत्मसमर्पण. आपण सगळं देतो, आपण पहिल्यांदाच बोललोय, आपण सगळं देतो, स्व देत नाही. पण इथे मात्र शिष्य आपलं तन, मन, प्राण, बुद्धिमत्ता आणि आत्मा सगळं काही गुरूंना अर्पण करतात. सर्वस्व देऊन जेव्हा गुरूंना आपण शरण जाऊ, तेव्हाच त्यांच्याबद्दलचा आपला आणि आपल्याबद्दलचा त्यांचा विश्वास दृढ होतो. ज्या ज्या गोष्टीवरती माझी सत्ता आहे, ज्याला ज्याला मी माझं समजतो, हे सगळं सद्गुरूंच्या चरणी अर्पण करायचंय. परिणामी गैरसमजाने मला माझं जे वाटत होतं, मी माझं जे समजतो, जो मोह आहे मला, तो गैरसमज गुरुच दूर करतात. एखादा डॉक्टर आपल्या शरीरातला खराब झालेला भाग जो आहे हा काढून टाकतात, तसे गुरु तुमच्या मनामधले वाईट विचार जे आहेत ते काढून टाकतात आणि योग्य तो उपदेश करून तुमचं चित्त, बुद्धी, अहंकार या ज्या सगळ्या जड ग्रंथी आहेत या शुद्ध करतात आणि चैतन्यरूप आत्मा हेच महत्वाचे आहेत हे तुम्हाला दाखवून देतात. आणि यासाठी आत्मनिक्षेप आवश्यक आहे. नवविधा भक्ती ज्या सांगितलेल्या आहेत त्यातली पहिली भक्ती श्रवण भक्ती ही अनिवार्य आहे. कारण श्रवणाशिवाय पारमार्थिक आयुष्याची सुरुवात होऊ शकत नाही. तशी ती जी आवश्यक आहे, पहिल्या 3 भक्ती आहेत त्या अनिवार्य सांगितल्यात. आणि चौथ्या भक्तीपर्यंत पोहोचण्याचे जे मार्ग आहेत, 4, 5, 6, पुढच्या ज्या भक्ती आहेत त्या पोहोचण्याचे मार्ग हे पहिल्या 3 भक्तींच्या मध्ये सांगितलेत. आणि आत्मनिवेदन भक्ती ही आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी आवश्यक आहे. कारण आपण जेव्हा गुरूंच्या पसंतीला उतरलेले आहोत का नाही हे सांगणारी भक्ती आहे ही आत्मनिवेदन भक्ती आहे. भक्ती स्वरूपामध्ये प्रगट होण्याची खूण काय आहे? तेव्हा त्यांनी सांगितलंय की कसं झालंय, श्रीकृष्णांच्या श्रवणामुळे परीक्षित राजा उद्धरलेला आहे. कीर्तनाच्या श्रवणाने म्हणजे प्रवचन करून शुकदेव उद्धरलेले आहेत. सतत भगवंताचं नामस्मरण करून प्रल्हाद उद्धरलेला आहे. पादसेवन भक्तीच्यामुळे लक्ष्मी सतत भगवंतांच्या पायाजवळ बसलीये. आजही त्यांचा तो जो फोटो आहे, लक्ष्मी पायाजवळ बसली आहे, हे क्षीरसागरात आहेत, मस्तपैकी भुजंग याच्यावरती पडलेले आहेत. हे काही बदललेलं नाहीये. तेव्हा पादसवनाने चरण सेवेने पृथ्वीराजा उद्धरलेला आहे. अक्रूर हा फक्त अभिवंदन जे केलंय त्या भक्तीने तो म्हणजे एक नमस्कार घातला त्यांनी आणि त्याचा उद्धार झालेला आहे. दास्य भक्तीमुळे हनुमंत उद्धरलेला आहे. सांख्य भक्तीमुळे म्हणजे सख्य भक्ती कोणी केली आहे? अर्जुनाने केली. अर्जुनाला ज्या वेळेला उपदेश केलेला आहे त्यावेळेला काय केलेलं आहे तर अर्जुन तोपर्यंत भगवंतांना तो जोपर्यंत अर्जुन काय आहे? मेहुणा आहे, भाऊ आहे, बाकी सगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा या नात्यातल्या आहेत. पण ज्या वेळेला तो सांगतोय की पहिल्या याच्यामध्ये अध्यायामध्ये तू माझं ऐक, तो बरेच ज्ञान त्यांना सांगतोय. पण ज्या क्षणाला दुसऱ्या अध्यायामध्ये तो सांगतोय की मला काहीही कळत नाहीये, आता तू मला सगळं सांग, असा जेव्हा अनन्य भावाने तो शरण गेलाय त्याच वेळेला भगवंतांनी पुढे खूप मोठं ज्ञान त्याला दिलेलं आहे. कारण काय आहे? मला काही कळत नाहीये, तुम्ही सांगताय, हे सगळं मला तुम्ही सांगा असं सांगितलं. म्हणजे जेव्हा अर्जुनाने शरणागती पत्करली आहे तेव्हा भगवंतांनी ज्ञान त्याला दिलेलं आहे. बळी सुद्धा ज्या वेळेला बळीच्या दरवाजामध्ये ते गेलेत, भिक्षा मागितलेली आहे. जे उदक सोडायला सांगितलं, उदक सोडलं, त्यांनी 3च पावलं जागा मागितली.
त्यावेळेला ती 3 पावलं छोटी छोटीशी आहेत. बळी आहे तो 8 वर्षाचं बाळ, 7 वर्षाचं, आणि इतकी छोटी पावलं आहेत. पण ज्या वेळेला त्यांनी उदक सोडलं तेव्हा भगवंतांनी मोठं विराट असं मानवाचं मोठं रूप प्रगट केलंय. आणि त्याच्या लक्षात आलं की इतकी जमीन देण्यासाठी माझ्याकडे आता नाहीये. मग तो म्हणतोय की मी आता तुमचा गुन्हेगार ठरलो, तुम्ही मला बंदी करा. ज्या वेळेला त्यांनी सहकुटुंब सहपरिवार अशी शरणागती पत्करली त्यावेळेला तो स्वतःहून वेगळा असा उरलेला नाहीये. वेगळेपण अभक्ता रोची नये हे समर्थ आपल्याला सांगतात. म्हणून काय करा तर आत्मनिक्षेप करा. आता माझ्यावरती असणारा जो अधिकार आहे हा अधिकार उरलेला नाहीये. गोंदावलेकर महाराज माझ्या पाठी, आम्ही दुःखी आहोत ते सांगतायत की तुम्ही माझ्याकडे येता आणि आम्ही दुःखी आहोत असं म्हणता आणि म्हणता की पाठीवरनं खूप छान हात फिरवा. पण लोक म्हणे एकावर एक इतके कपडे घालतात की त्यांच्यापर्यंत पोचायलाच मला वेळ लागतो. वरती तुम्ही शाल घातलीये, कोट घातलाय, सदरा, बनियन, या सगळ्या गोष्टी आहेत. इतकं मला उतरवायला वेळ लागतो. तुमच्या शरीरामध्ये तुम्ही विकार घेऊन येता आणि मला सांगता पाठीवरनं हात फिरवा. विकार जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत परमेश्वर तुमच्या जवळ येणं हे शक्य नाहीये. मी बुद्धी, मन, प्राण या सगळ्या गोष्टींनी, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही सगळी माझ्याकडे आहेत. मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे, असं म्हणून आपण देवाला शरण जातो. तेव्हा भगवंत आपलं अंतःकरण शुद्ध नाहीये हे पाहतो. एखाद्या खुर्चीवर बसताना तुम्ही बघता की तुम्हाला खुर्ची स्वच्छ आहे की नाही. तेव्हा जर तुमचं अंतःकरण शुद्ध नसेल तर तो भगवंत कसा तिथे राहील. तेव्हा त्याच्याकरता तुमचं अंतःकरण शुद्ध पाहिजे. माझ्याकडे जे जे म्हणून आहे ते सगळं त्याला अर्पण करून तुमची शरणागती हे आत्मनिक्षेप आहे. दोन्ही दृष्टीने आत्मनिक्षेप म्हणजे दोन्ही एकत्र झाले. आता काय आहे, कल्याण स्वामी, रामदास स्वामी दोन्ही सगळं आत्मसमर्पण भक्ती आहे एकत्र झाले असे म्हणतात. त्यावेळेला काय आहे तर ते दोन देहानी वेगळेच आहेत, परंतु प्रत्यक्ष आचरण जर दोघांचं बघितलं तर ते दोन्ही एक आहे. ही आत्मनिक्षेप भक्ती आहे. आणि शेवटचं सांगितलेलं आहे कार्पण्य, हा दीनपणा. आपल्याला मध्ये कार्पण्य भाव पाहिजे म्हणजे दीनपणा पाहिजे. दीन होऊन शरणागतीचा अभ्यास करायचा आहे. आपण परमार्थ करत असताना लीन होतो पण दीन मात्र होत नाही. कारण हे सगळं करताना आपण कुठेतरी एक सूक्ष्म अहंकार, मी म्हणजे कोणीतरी आहे असा आपण कुरवाळलेला असतो. आपण जेव्हा भगवंताच्याकडे प्रार्थना करतो, अरे देवा तू तर मला सगळं दिलंयस, रोज सकाळी उठल्यावर आपण म्हणतो छान तू आज मला सगळं दिलंयस, पण नेमकं आपण हे सगळं म्हणत असताना शेवट असं म्हणतो की नको रे बाबा आता मला काही दुःख देऊ नकोस, आहे असा मला उचल. ही तरी एक प्रार्थना आपल्याकडे असते. आपण त्याच्याकडे अपेक्षितच करतो आणि नेमकं देवाला हे आवडत नाही. देवाला तुम्ही दीन झालात त्यावेळेलाच तो तुमच्यावरती कृपा करण्यासाठी उद्युक्त होतो. व्यवहारामध्ये आपण दीन असतो, केव्हा तात्पुरते दीन असतो. ज्या वेळेला क्षुधार्थी जेवण पाहिजे असतं त्यावेळेला आपण कुणाकडनं तरी जेवण पाहिजे म्हणून आपण क्षुधार्थी असतो. त्याच्यानंतर आपल्याला शत्रू पीडिता हा असं म्हटलेलं आहे. म्हणजे तात्पुरता रुग्ण ज्या वेळेला डॉक्टरांच्याकडे जातो तेव्हा तो डॉक्टरांच्या समोर दीन होतो. व्यसनी हो, तल्लफ भागवण्यापुरता तो व्यसनी दीन होतो. अहो द्यावं मला 4 रुपये, नाही हो मी नाही दारू पिणार आहे असं म्हणून तो पैसे घेतो. लोभी जो असतो हा लोभी हा एक दीन होतो. आणि कामीना हा कामातुराला भय लज्जा काहीही नसतं तेव्हा कामातुर असतो तो सुद्धा असाच दीन होतो. पण परमार्थामध्ये दीनपणा अपेक्षित नाहीये. आपल्याला कबीर सांगतात, दीन दीन सब कोई कहे, भया दीन विभीषण अचल सुख पाये. स्वार्था करता दीनपणा हा नको आहे. एक न्यायाधीश होते, शेवटची एक गोष्ट सांगते आणि मग आपण थांबूया, मला माहितीये वेळ झाली आहे. तर न्यायाधीश साधना करत होते, स्व कष्ट केलेले आहेत, भरपूर शिक्षण घेतलंय आणि त्याच्यावरती त्यांनी न्यायाधीश पद प्राप्त केलंय. कोणाकडनं काही या सगळ्या काळामध्ये न्यायाधीश आपल्याला माहितीये कसे असतात ते, पण या सगळ्या काळामधनं कधीही कुणाकडनं एक पैसा सुद्धा घेतलेला नाहीये. आणि साधना करता करता आता त्यांना आधीपासूनच अध्यात्माची ओढी आहे.
गोडी आहे, खूप पूर्वीच्या काळातली ही गोष्ट आहे. आणि रिटायर झाले तेव्हा शंकराचार्यांचे जे अनुग्रहित होते त्यांच्याकडनं त्यांनी दीक्षा घेतली. आता शंकराचार्य जे गुरु आहेत त्यांनी सांगितलं तू काशीला जा आणि तिथे भीक मागायची आहे. आपलं सगळं विसरायचं, तिथे जायचं, भीक मागायची, भीक मागायला बसायचं. इतर भिकाऱ्यांच्या सारखं भीक मागायची. ती भीक ते सकाळी पहाटे उठायचे, जायचे, स्नान संध्या सगळं करायचं, एक कांबळं पांघरायचं आणि बस भीक मागायला. आणि तीच मिळालेली भीक आहे ती स्वतःकडे ठेवायची नाहीये, ती भिकाऱ्यांना वाटायची आहे. मग ती सगळी वाटायची आणि मग यायचं आणि जे काही गुरूंनी सांगितली आहे ती सगळी दिनचर्या करायची आहे. सगळे साधनं सुरू झाली आणि एक दिवस अशी भीक मागायला बसलेले आहेत तेव्हा हाताखाली बराच केसेस लढवलेले असे चिपळूणकर नावाचे एक ग्रस्त वकील होते, ते काशीला आले आणि त्यांनी ओळखलं की इथे आता हे भीक मागायला बसलेले हे मोठे न्यायाधीश आहेत आणि भीक मागून झाली हे गेले पाठोपाठ त्यांच्या. अरे तुम्ही भीक काय मागताय म्हणाले, तुम्ही एवढे मोठे न्यायाधीश होतायत हे कशासाठी? ते म्हणाले मला माहिती नाही, गुरूंची आज्ञा आहे म्हणून मी हे भीक मागतो आहे. तेव्हा गुरूंना ते भेटले की तुम्ही त्यांना हे साधन का सांगितलंय? तेव्हा त्यांनी सांगितलं की हे न्यायाधीश होते, हे विसरता आलं पाहिजे आणि म्हणून त्यांना भीक मागायला सांगितले. आता हे गुरूंनी सांगितलं पण मग न्यायाधीशांना त्यांनी विचारलंय की मग हे तुम्ही विसरलात का? जेव्हा तुम्ही हे म्हणालात तर मग हे तुम्ही न्यायाधीश होतात हे विसरलात का? तेव्हा ते सांगतायत मी सगळं विसरलो पण मला पेन्शन आहे हे मी विसरू शकलो नाही, म्हणून भीक मागताना जो दीनपणा माझ्यामध्ये यायला पाहिजे होता तो माझ्यामध्ये आला नाही. हा दीनपणा जेव्हा तुमच्यामध्ये येतो तिथपर्यंत जायचंय तेव्हा सद्गुरू तुमच्यावरती कृपा करतात. माझं काही नाहीये रे देवा, माझं भगवंता काही नाहीये म्हणून मला तू कृपा कर, माझ्याकडे काही नाही, मी माझं सगळं दिलेलं आहे. म्हणून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत शरणागत झालो तेणे मीपणात मुकलो, आता दिल्याचीच वाट पाहो नाही खटपट, न लगे उचित काही पहावे संचित, तुका म्हणे सेवा मानो तैशी करू देवा. आणि म्हणून तुकाराम महाराज काय मागतात, मला बाकी काहीही देऊ नकोस, मला फक्त पुनर्जन्म सुद्धा दे, तो तुझी सेवा करण्याकरता दे, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. जय जय रघुवीर समर्थ. झालेली सेवा सर्व श्री कृष्णार्पण वस्तू. शुभम भवतु शुभम भवतु. पुन्हा एकदा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. हेच तर व्हायला पाहिजे, गुरूंची शरणागती गुरूंच्या पायी व्हायची. म्हणजे काय करायचंय, फक्त एकच आहे की मीच कोणी नाहीये, तुम्हीच आहात, माझा जो देह आहे सगळं सगळं तुमचं आहे, बस. चला सगळ्यांना धन्यवाद.